गुरुवारी फक्त एवढेच उपाय करा, रात्रंदिवस कुटुंबाची प्रगती होत जाईल. गुरुवारच्या दिवशी ही कामं केल्याने कुटुंबाची रात्रंदिवस प्रगती होत जाईल. कुटुंबात खूप त्रास आहे, खूप अडचणी आहेत, केलेले काम पूर्ण होत नाही किंवा जे काम आपण सुरू करू त्यामध्ये अडथळे निर्माण होतात, प्रगती होत नाहीये किंवा नवरा बायकोंचे सतत भांडण होत राहतात, घरातील मुले ऐकत नाहीत किंवा अभ्यास करत नाहीत, हट्टीपणा करतात, अशा खूप साऱ्या समस्या स्त्रियांच्या आहेत. घरामध्ये बरकत नाही किंवा पतीची प्रगती होत नाही, त्याला त्याच्या कामांमध्ये यश मिळत नाही. तसेच काही जणांना संतान सुख प्राप्त होत नाही. कितीही उपाय केले तरी, कितीही प्रयत्न केले तरी सुद्धा संतान सुख प्राप्त होत नाही किंवा काही जणांच्या डोक्यावरती खूप कर्ज आहे, ते कर्ज काही केल्या फिटत नाही, घरात पैसा टिकत नाही, घरात सुखसमृद्धी नांदत नाही, घरात सकारात्मकता जाणवत नाही, घरामध्ये सतत नकारात्मकता जाणवते, अस्वस्थता जाणवते, आपल्याच घरात आपल्याच कुटुंबात थांबू वाटत नाही, सतत भांडणे कटकटी होत राहतात. अशा अनेक समस्या स्त्रियांच्या असतात. बऱ्याच वेळा असे होते की घरातील सततच्या कटकटीमुळे घरातील वातावरण दूषित होते. तसेच आपल्याला पूजा, नामस्मरण, अनुष्ठान, व्रत वैकल्ये आपल्याला करण्याची इच्छा सुद्धा होत नाही किंवा असं वाटतं की आपण एवढी पूजा करतो तरी सुद्धा आपल्या घरात भांडणं, कलह निर्माण होतात. यामुळे एका नकारात्मकता आपल्या मनामध्ये निर्माण होते. या सगळ्या अडचणींवर मात करण्यासाठी आपण अतिशय साधे, सोपे आणि अचूक उपाय आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. यासाठी तुम्हाला कोणतीही पूजापाठ, व्रत वैकल्ये, अनुष्ठान करण्याची गरज नाही. तुम्ही हे उपाय प्रत्येक गुरुवारी करू शकता. यामुळे तुमचा बृहस्पती ग्रह हा मजबूत होतो. तुम्ही उपाय प्रत्येक गुरुवारी केल्यामुळे आपला गुरुग्रह मजबूत होतो. बृहस्पती देवांचा वार हा गुरुवार असल्यामुळे गुरुवारी केलेले जे उपाय असतात त्यांच्यामुळे आपल्या सर्व मनोकामना पूर्ण होतात. ज्या अडचणींचा आपण सध्या सामना करत असतो त्या अडचणी हळूहळू दूर होतात. भाग्याची साथ आपल्याला मिळू लागते. तसेच नवरा, मुले आपले सर्व काही ऐकू लागतात. तसेच ज्या महिलांना संतान सुख नाही त्या महिलांना संतान सुख मिळते. तसेच घरातील महिलेने जर हे उपाय केले तर त्या घरात आनंददायी वातावरण निर्माण होते. घरात सुखसमृद्धी निर्माण होते. घरातील वातावरण हे सकारात्मक होते. घरातील मानसिक ताण तणाव कमी होऊन घरातील प्रत्येक व्यक्तीला त्यांच्या कामांमध्ये यश मिळू लागते. कारण कोणत्याही घराचा पाया, कोणत्याही घराची मजबूतीकरण या घरातील महिला असतात. जर घरातील महिला या सकारात्मक विचारांच्या असतील तर त्या घराची प्रगती होते आणि कोणतेही काम जेव्हा महिला करतात तेव्हा त्याचा फायदा हा संपूर्ण कुटुंबाला होतो. कारण कोणत्याही महिलेला किंवा घरातील कोणत्याही सदस्याला असे वाटत नाही की आपल्या घराचं वाईट व्हावं, आपल्या घराची प्रगती होऊ नये. प्रत्येक घरातील महिला या घराच्या प्रगतीसाठी रात्रंदिवस झटत असतात. आपल्या घराची प्रगती कशी होईल याचा विचार घरातील प्रत्येक महिला करत असतात. उपाय पहिला उपाय म्हणजे गुरुवारच्या दिवशी तुम्हाला तुमच्या जेवणामध्ये पिवळ्या पदार्थाचा समावेश करायचा आहे. जसे की हरभऱ्याची डाळ असेल, बेसन असेल, त्यापासून आपल्याला जी काही भाजी बनवायची असेल तर ती बनवायची आहे किंवा पिवळ्या रंगाच्या फळांचा आपल्या आहारामध्ये समावेश करायचा आहे. जसे की केळी असतील, संत्री असतील. म्हणजेच गुरुवारच्या दिवशी आपण जास्तीत जास्त करून पिवळ्या रंगाच्या पदार्थांचे आपल्या आहारामध्ये समावेश करायचा आहे व त्याचे सेवन करायचे आहे. या उपायाने देखील आपला गुरुग्रह मजबूत होतो. तसेच गुरुवारच्या दिवशी जर तुम्हाला शक्य झाले तर पिवळ्या रंगाची वस्त्र देखील परिधान करून तुम्ही करू शकता. ज्योतिषशास्त्रानुसार हे उपाय सिद्ध मानले जातात. कारण प्रत्येक दिवसाचं वेगळं असं महत्त्व आहे. प्रत्येक दिवस हा प्रत्येक ग्रहाला समर्पित आहे. तसेच गुरुवार हा गुरुग्रहाला समर्पित आहे. त्यामुळे गुरुवारी हे उपाय केल्याने आपल्या कुटुंबातील गुरुग्रह हा मजबूत होतो आणि आपल्याला कोणत्याही प्रकारच्या अडचणी येत नाहीत. गुरुवारी केलेले उपाय हे पूर्णतः फळ देऊन जातात. त्यांच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा
अडथळा येत नाही. 2. यातील दुसरा उपाय म्हणजे यासाठी तुम्हाला 1 वाटीभर तांदूळ घ्यायचे आहे आणि या वाटीभर तांदळामध्ये तुम्हाला थोडेसे पाणी आणि थोडीशी हळद टाकून हे तांदूळ पिवळे करून घ्यायचे आहेत. आणि हे वाटीभर तांदूळ तुम्हाला तुमच्या घराच्या आसपास किंवा घराजवळ जिथे पक्षी येतात तिथे तुम्हाला तुमच्या गॅलरीमध्ये किंवा घराच्या छतावरही तुम्हाला हे वाटीभर तांदूळ त्या पक्ष्यांसाठी ठेवायचे आहेत. गुरुवारी सकाळी तुम्हाला हा उपाय करायचा आहे. यामुळे काय होतं तर जे पक्षी असतात तर ते पक्षी पिवळे तांदूळ खातात. आपल्याकडून नकळतपणे गुरुवारच्या दिवशी अन्नदान हे होत राहतं. त्यामुळे आपल्या कुंडलीतील गुरुग्रह हा मजबूत होतो. गुरुग्रह स्थिती देव आपल्यावरती प्रसन्न होतो आणि यामुळे आपल्या आयुष्यात आपल्या जीवनात ज्या काही समस्या आहेत ते आपल्याला हळूहळू कमी होताना दिसू लागतात. 3. तिसरा उपाय असा आहे की गुरुवारच्या दिवशी तुम्हाला अंघोळीच्या पाण्यामध्ये चिमूटभर हळद टाकायची आहे आणि या पाण्याने तुम्हाला अंघोळ करायची आहे. तसेच तुमच्या घरातील ज्या ज्येष्ठ व्यक्ती आहेत किंवा तुम्ही ज्यांना गुरु मानता त्यांना तुम्हाला गुरुवारच्या दिवशी आवर्जून नमस्कार करायचा आहे. त्यांचा आशीर्वाद तुम्हाला घ्यायचा आहे. त्यामुळे तुमच्या कुटुंबातील गुरुग्रह मजबूत होतो. तसेच घरातील महिलेने गुरुवारच्या दिवशी आपले केस कधीही धुवू नयेत. गुरुवारच्या दिवशी केस धुतल्याने आपला गुरुग्रह हा कमकुवत होतो. त्यामुळे गुरुवारच्या दिवशी केस कधीही धुवू नयेत. जर तुम्हाला खरोखरच गुरुवारच्या दिवशी केस धुणे आवश्यक असेल तर तुम्ही अंघोळीच्या पाण्यामध्ये थोडेसे कच्चे दूध टाकून आपले केस धुवू शकता. 4था उपाय असा आहे की तुम्हाला थोडंसं गव्हाचं पीठ घ्यायचं आहे आणि थोडंसं बेसन पीठ घ्यायचं आहे. गव्हाचे पीठ जास्त घ्यायचे आहे आणि बेसन पीठ 1 चमचा घेतलं तरीही चालेल. त्यामध्ये थोडीशी हळद मिक्स करून त्याचे पीठ तुम्हाला मळून घ्यायचे आहे आणि याचा एक गोळा बनवून घ्यायचा आहे आणि त्यामध्ये तुम्हाला थोडासा गूळ आणि हरभऱ्याच्या डाळीचे मिश्रण म्हणजेच आपण जशी पुरणपोळी बनवतो त्याच पद्धतीने तुम्हाला हा गोळा बनवायचा आहे आणि हा गोळा तुम्हाला गाईला खाऊ घालायचा आहे. यामुळे आपल्याला गोमातेला आशीर्वाद मिळतो. तुम्हाला तर माहीतच आहे की गोमातेच्या शरीरात 33 कोटी देवांचा वास असतो. त्यामुळे गुरुवारी जर तुम्ही असे पीठ गाईला खाऊ घातले तर त्याचे खूप असे पुण्य फळ आपल्याला प्राप्त होते. हळूहळू आपली प्रगती होत जाते आणि हे आपल्या लक्षात सुद्धा येत नाही की आपल्याला आता चांगले दिवस येणार आहेत. आपल्या घरामध्ये चांगले दिवस घडणार आहेत. तसेच ज्यांचा विवाह होण्यास अडथळा निर्माण होत आहे त्यांचा हा उपायाने लवकरात लवकर विवाह होण्यास मदत होईल. विवाह योग लवकरात लवकर जुळून येणार आहे. 5वा उपाय असा आहे की गुरुवारच्या दिवशी तुम्हाला एका तांब्यात कलश यामध्ये पाणी घेऊन त्यामध्ये थोडेसे कच्चे दूध मिक्स करून तसेच त्यामध्ये छोटीशी म्हणजेच चिमूटभर हळद देखील टाकायचे आहे आणि हे पाणी तुम्हाला तुळशीला अर्पण करायचे आहे. यामुळे भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी तुमच्यावरती प्रसन्न होतील आणि भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीचा आशीर्वाद तुमच्यावरती कायम राहील. तसेच गुरुवारच्या दिवशी तुम्ही सूर्याला जेव्हा अर्घ्य देता तेव्हा त्या पाण्यामध्ये तुम्हाला थोडासा गूळ आणि थोडीशी हळद मिक्स करून या पाण्याने तुम्हाला सूर्यदेवाला अर्घ्य द्यायचं आहे. यामुळे सूर्यदेव देखील तुमच्यावरती प्रसन्न होतील आणि तुम्हाला चांगले आरोग्य देखील प्राप्त होईल. तसेच गुरुवारच्या दिवशी तुम्हाला केळीच्या झाडाची पूजा देखील करायची आहे. जर तुमच्या घरामध्ये किंवा घराच्या आसपास केळीचे झाड असेल तर गुरुवारच्या दिवशी तुम्हाला केळीच्या झाडाची पूजा नक्कीच करायची आहे. कारण केळीच्या झाडांमध्ये भगवान विष्णूंचा वास असतो आणि जिथे भगवान विष्णू असतात तिथे माता लक्ष्मी असतेच. तसेच गुरुवारच्या दिवशी तुम्हाला केळीच्या झाडाला थोडी हळद मिक्स करून असे पाणी अर्पण करायचे आहे. त्यामुळे तुम्हाला भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी लवकरात लवकर प्रसन्न होतात आणि त्यांचा आशीर्वाद आपल्यावरती कायम राहतो. घरात सुख समृद्धी राहते आणि ज्या काही अडचणी असतात त्या अडचणी हळूहळू कमी व्हायला मदत होते.
तसेच गुरुवारच्या दिवशी तुम्हाला थोडीशी हळद आणि चंदन मिक्स करून त्याचा टिळा आपल्या कपाळावरती लावायचा आहे. यामुळे सुद्धा भगवान विष्णू प्रसन्न होतात आणि गुरुग्रह हा मजबूत होतो. गुरुवारच्या दिवशी थोड्याशा पाण्यात हळद मिक्स करून हे पाणी तुम्हाला तुमच्या घरामध्ये शिंपडायचं आहे. यामुळे तुमच्या घरामध्ये जी काही नकारात्मकता आहे, ती निगेटिव्हिटी नष्ट होऊन घरातील वातावरण हे सकारात्मक होते. तसेच तुम्ही गुरुवारच्या दिवशी थोडेसे गोमूत्र आणि थोडीशी हळद, त्याचबरोबर थोडीशी चंदन घेऊन यांचे लेपन तुम्ही घरातील मुख्य प्रवेशद्वाराच्या उंबरठ्यावरती करू शकता. हळदी आपल्या घरामध्ये नकारात्मक प्रवेश करून देत नाही. त्याचबरोबर हळद माता लक्ष्मीला देखील आकर्षित करते आणि माता लक्ष्मीचा आपल्या घरामध्ये प्रवेश होतो आणि त्यामुळे घरामध्ये सुख समृद्धी नांदते. या व्हिडिओत सांगितल्याप्रमाणे हे जे काही उपाय तुम्हाला शक्य होत असतील ते उपाय तुम्ही गुरुवारच्या दिवशी हे उपाय नक्की करा. हे सर्वच उपाय तुम्ही नक्की करा आणि तुमच्या जीवनामध्ये, तुमच्या आयुष्यामध्ये नक्कीच बदल घडतील. तुम्ही यापैकी कोणताही एक उपाय केला तरीसुद्धा तुम्हाला पुण्यफळाची प्राप्ती होईल आणि आपल्या सर्व अडचणी दूर होतील. तुम्हाला गुरुवारच्या दिवशी जेवढं होईल तेवढे दान करा. थोडेसे पक्ष्यांना तांदूळ खायला द्या. याने सुद्धा तुमच्या घराची प्रगती होईल आणि सुख समृद्धी घरामध्ये येईल. मुलांची प्रगती होईल, आपल्या पतीची प्रगती होईल. या सेवा महिलांनी केल्या तर चांगलंच आहे, पण जर पुरुषांनी केल्या तर अतिउत्तम आहे. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.